चला यानंतरची बातमी अशी की सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाने बुलडोजर चालवला। बीडच्या शिरूरमध्ये खोक्याचं घर वन विभागाच्या जागेवर असल्यानं ही कारवाई करण्यात आली। यावर आज सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली। सतीश भोसले याचं घर पाडण्यासाठी अतिघाई केली असं धस म्हणाले। याबाबत कलेक्टर आणि वन विभागाला विचारणा करणार असल्याचंही धसांनी सांगितलं। त्याच्यात दोन मतप्रवाह सांगतायत। आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणतायत की ती जमीन वाटप केली गेली होती। तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न। घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असत नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला। खोक्या उर्फ सतीश भोसलेला घेऊन पोलीस मारहाण करण्यात आलेल्या घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी खोक्याला बावी या गावात आणलं आणि याच ठिकाणी ढाकणे यांना मारहाण करण्यात आलेली होती। खोक्यानं ही मारहाण केली होती। क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी पोलीस त्याला या ठिकाणी घेऊन आलेत। आणि आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।